रामटेक लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं आहे। किशोर गजभिये यांची उमेदवारी कायम आहे। किशोरजी आपल्यासोबत आहे। किशोरजी, आपली उमेदवारी कायम आहे। कोणत्या मुद्द्यांवर आपली उमेदवारी कायम ठेवली आहे? आपल्यावर अन्याय झाला का? किशोर गजभिये यांना उमेदवारी नाकारून काँग्रेस पक्षाने अन्याय केला आहे हे अगदी खरंच आहे आणि त्या अन्यायाची दुरुस्ती करण्याची संधी असताना सुद्धा त्या संधीचा लाभ त्यांनी घेतला नाही आणि जो सबस्टिट्यूट उमेदवार असतो तो माझ्या रूपाने देता आला असता। त्याची सूचना मी त्यांना दिली होती, पूर्वसूचना, की हे असं होणार आहे, तुम्ही द्या मला, पण नाही दिलं त्यांनी। त्याच्यामुळे मला मग त्याची खात्री पटली की हा अन्याय हेतुपुरस्सर जाणून बुजून करण्यात आलेला आहे। म्हणून आमच्या सर्व बहुजन समाजाला, दलित समाजाला, आदिवासी समाजाला त्यांच्या वतीने मी हा लढा देत आहे। कारण मला दिल्लीत जायचं आहे, मला लोकसभा खासदार म्हणून दिल्लीत जायचं आहे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी। मागच्या खासदारांनी मांडले नाही आणि आता जे कोणी उभे आहेत त्यांची तशी पात्रता नाही। सगळ्यात महत्त्वाचं, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, पण तुमच्या उमेदवारीमुळे कुठेतरी महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला फटकावेस अशी चर्चा आहे। नक्कीच प्रत्येकाला हक्क आहे आपला उमेदवारी दाखल करण्यात। नाही, फटका बसेल असं तुम्ही जे म्हणता किंवा बसला आहे तर ते अजून काही निश्चित झालेलं नाही आहे। जेव्हा निवडणूक पूर्ण होईल तेव्हा कळेल। परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की काही लोकांचे अंदाज चुकतील माझ्या उमेदवारीमुळे, हे मात्र खरं आहे। काँग्रेसने गंभीरतेने घेतली नव्हती आणि त्यांची उमेदवारी, त्यामुळे सगळं घडत आहे। काँग्रेस पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि अनेक वर्षापासून राजकारणात आहे आणि त्यांनी अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे, निवडणुका सगळं त्यांनी बघितलेल्या आहेत। तर ही जी चूक झालेली आहे सबस्टिट्यूट उमेदवार देताना किंवा उमेदवारी देताना सुद्धा, तर ती एक गंभीर चूक असं म्हणता येईल। त्याचे परिणाम जे काय होतील ते होतील, परंतु ती एक मोठी चूक झालेलीच आहे। गेल्या निवडणुकीमध्ये 4,68,000 मतं आपण घेतलेले होते। त्याच्यातले बरेचसे मतं काँग्रेसचे होते, पण बरेचसे मतं आपल्यामुळे सुद्धा रुळले होते। नेमके ते कोणते असावे आणि यावेळी सुद्धा ते तुमच्यात परिवर्तित होतील का? माझ्या काँग्रेस प्रवेशामुळे माझ्यासोबत असलेला आंबेडकरी समाज हा काँग्रेसकडे आकर्षित झाला आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक झाली, तिथे काँग्रेसच्या ताब्यात आली। शिक्षक मतदारसंघ झाला, ती सीट काँग्रेसच्या ताब्यात आली। पदवीधर मतदारसंघ झाला, ती पण सीट काँग्रेसच्या ताब्यात आली। हे काही अचानक घडलेलं नाही आहे, कारण पदाधिकारी तेच होते। नागपूर ग्रामीण जिल्ह्यातले आमदार आणि कार्यकर्ते, पदाधिकारी तेच होते। 20, 25, 27 वर्ष तेच होते, पण फक्त 21 मध्येच कसं काय हा चमत्कार घडला? तर तो किशोर गजभिये यांच्यामुळे घडला। तो आंबेडकरी समाजाची मतं काँग्रेसला मिळाली म्हणून घडला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही, हे आमचं दुःख आहे। म्हणजे आंबेडकरी समाजाकडे काँग्रेसकडून दुर्लक्ष करण्यात येते। येस, हे खरं आहे। आता तुमचं कोणतं नेमकं चिन्ह मिळालेलं आहे आणि कशा पद्धतीने तुमच्या कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही लढणार? माझं चिन्ह आहे प्रेशर कुकर, कारण पर्याय नसल्यामुळे जे फ्री सिम्बॉल असतात त्यातूनच एक निवडायचं असते। मला त्याच्याबद्दल काही खंत नाही आहे। प्रेशर कुकर देखील चांगलं प्रभावी सिम्बॉल आहे। आता माझे जे निवडणुकीचे मुद्दे असणार आहेत, पहिला मुद्दा असणार आहे की 10 वर्षाचा जो बॅकलॉग आहे, विकासाचा बॅकलॉग, रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा बॅकलॉग 10 वर्षाचा आहे, तो बॅकलॉग भरून काढणे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांना न्याय देणे, विद्यार्थ्यांना न्याय देणे, सरकारी नोकऱ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करणे। या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या विकासाला भरपूर मुद्दे आहेत। त्या ठिकाणी पर्यटन हा मोठा मुद्दा आहे, रोजगार निर्माण होईल, वनसंपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, या सर्व संपत्तीचा साधन सामग्री याचा म्हणजे वापर करून त्याचा विकास करता येणे शक्य आहे, इन्व्हेस्टमेंट करता येणे शक्य आहे। ते करण्यासाठी माझा प्रयत्न। काँग्रेसने अन्याय झाला आपण पहिलेच सांगितलं, राजीनामा दिलाय की नाही देणार किंवा काँग्रेसकडून काही कारवाईचं सांगण्यात आलं? नाही, काँग्रेसकडनं काही अद्याप कारवाई झाली नाही, पण मी आता राजीनामा देणार आहे, कारण आता मी अपक्ष आहे। तर त्यामुळे मला तर राजीनामा देणं भागच आहे, तर मी आता देतो। आता झालं ते फायनल झालं, कारण बघा टेक्निकली नामनिर्देशन पत्र परत घेण्याची जी वेळ आहे तोपर्यंत ते अंतिम नाही, आता अंतिम झालं आहे 15 मिनिटांपूर्वी, त्याच्यामुळे आता आपण राजीनामा देऊ। तर किशोर गजभिये होते, त्यांची उमेदवारी कायम आहे आणि काँग्रेसचा आपण राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।